मित्रांनो, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने कितीही मोठा आजार रोग असेल तो दूर होतो. हो मित्रांनो, गुरुचरित्रामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की मनापासून, मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने आपण याचे पठन केले, याचे वाचन केले तर याचे चमत्कार आपल्या जीवनात नक्की हळूहळू घडायला सुरुवात होतात. म्हणून सांगितलं जातं की सेवेकऱ्यांनी, भक्ताने, व्यक्तीने, माणसाने जीवनात वर्षातून एकदा तरी गुरुचरित्राचे संपूर्ण 7 दिवसाचे नियमांचे पालन करून ते पारायण करायचे. कारण हे पारायण केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, आपल्याला जे हवं ते मिळतं, आपलं जीवन सुखमय होतं. परंतु धावपळीच्या या काळात, जीवनात, धकाधकीच्या या जीवनात भरपूर लोकांना हे शक्य नसतं, नियमांचे पालन करणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी मग वेगवेगळे अध्यायांचे वेगवेगळे लाभ आहेत. तसाच एक अध्याय आहे जो खास लाभ मिळवून देतो, तो म्हणजे आपले आरोग्य चांगले करतो, रोग आजार घरापासून दूर करतो, राहू केतूचा वास घरातून कायमचा दूर करतो. फक्त श्रद्धेने, विश्वासाने आपण या अध्यायाचे वाचन रोज करायचे आहे. रोज सकाळी या अध्यायाचे वाचन करायचे. हा अध्याय वाचत असताना याचे कोणतेही नियम नसतात. फक्त मनापासून, श्रद्धेने, विश्वासाने याचे वाचन करायचे आहे. काही सुतक अडचण समस्या आली तर तेवढे दिवस वाचायचं नाही. परंतु हा अध्याय तुम्ही नक्की वाचा. तुमच्याकडे गुरुचरित्राचे पारायण असेल तर त्यामधून वाचा, किंवा तुमच्याकडे ऑनलाईन गुगलवरून PDF फाईल असेल किंवा गुगलवर तुम्हाला हा अध्याय मिळाला तर तिथून वाचलं तरी चालेल. आता हा अध्याय कोणता? तर गुरुचरित्राचा हा अध्याय आहे अध्याय 24वा. हो मित्रांनो, तुम्हाला रोज एक वेळेस सकाळी 24वा अध्याय वाचायचा आहे. हो, फक्त सकाळी, संध्याकाळी नाही. कारण सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण शुद्ध असतो, पवित्र असतो, कुठे येणं जाणं झालेलं नसतं, काही खाल्लेलं पिल्लेलं नसतं, कोणाचा स्पर्श आपल्याला झालेला नसतो. म्हणून सकाळी आंघोळ झाल्यावर फ्रेश, शुद्ध असतो, तेव्हाच आपल्याला 24वा अध्याय वाचून घ्यायचा आहे. तर नक्की वाचा, नक्की तुम्हाला लाभ होईल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.